हे पळसाचं पान आहे। मी आज तुम्हाला याची पत्रावळ बनवायची शिकवणार आहे। आत्ता माझी वहिनी ही जी पत्रावळ बनवून दाखवणार आहे ही बऱ्याच जणांना माहिती नाहीये। आजकालच्या मुलांना सस्टेनेबल इको फ्रेंडली हे शब्द माहित आहेत, पण पूर्वीचे लोक अजाणतेपणाने किंवा सहजरित्या या इको फ्रेंडली गुड्सचा वापर करत असत। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही पत्रावळ। पत्रावळ म्हणजे काय तर पळसाची पानं एकमेकांना जोडून तयार केलेलं गोलाकार ताट आणि याच पानांची तयार केलेली वाटी, ज्याला आपण द्रोण असं म्हणतो। या पत्रावळी बनवण्यासाठी मुख्यतः पळसाची पानं वापरली जात, पण त्याचबरोबर आघाडा, फणस, बदाम, जांभूळ, चाफा आणि केळीची पानं सुद्धा वापरली जातात। आणि ही पानं एकमेकांना जोडण्यासाठी लिंबाच्या किंवा नारळाच्या झाडापासून काढलेल्या काड्यांचा उपयोग केला जात असे। गावाकडे लग्न समारंभात किंवा कुठल्याही अन्य मोठ्या जेवणावळींसाठी, पंक्तींसाठी या पत्रावळी आणि द्रोणांचाच वापर होत असे आणि नंतर हे जनावरांना खायला दिलं जात असे। त्यामुळे आपोआपच प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा थर्माकोल अशा प्रकारचे विषारी पदार्थ जाण्याचा धोका कधीच होत नव्हता आणि या बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याची विल्हेवाट फार चांगल्या पद्धतीने लावली जायची आणि त्यामुळे पर्यावरणाला काहीही नुकसान होत नसे। शहरात प्लास्टिक, थर्माकोल, ॲल्युमिनियमच्या प्लेट्स पंक्तीसाठी सर्रास वापरल्या जातात, त्यामुळे या पत्रावळी लोप पावत चालल्या आहेत। पण या इको फ्रेंडली असल्यामुळे याचाच वापर योग्य आहे। आमच्या गावी, माझ्या वाड्यात माझी उमा वहिनी, आई यांना अजूनही या पत्रावळी लावता येतात। म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लोप पावत चाललेली कला कळावी म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। त्यामुळे शहरात आता हल्ली आपण जो प्लास्टिकचा, थर्माकोलचा किंवा ॲल्युमिनियम कोटेड प्लेट्सचा वापर करतो ते कितपत योग्य आहे? खरंच आपण प्रगती करतोय की अधोगती करतोय हाही प्रश्न मला पडतो। यासाठीचे तुमचे विचार मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक जरूर वाचलं असेल। त्याच्यामध्ये एक अख्खं प्रकरण या पत्रावळीवरतीच आहे। त्याच्यामध्ये श्यामचे बाबा संध्याकाळी फिरायला गेल्यावरती बांधावरच्या ताज्या भाज्या आणि पत्रावळीसाठी पानं घेऊन यायचे आणि घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या जेवणासाठी स्वतःच पत्रावळ लावायची आणि त्याच्यावर जेवायचं, असा संदर्भ दिलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।